नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। श्रीरामपूर आरटीओ मधील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार। श्रीरामपूर परिवहन कार्यालयामध्ये ट्रान्सपोर्ट विभागातील सरकारी कर्मचारी नाव निदर्शन सोनवणे यांनी पदाचा दुरुपयोग करून परिवहन कार्यालयाव्यतिरिक्त खाजगी जागेमध्ये बेकायदेशीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज केले। परिवहन कार्यालयामधील कर्मचारी दर्शन सोनवणे हे ट्रान्सपोर्ट विभागामध्ये काम करतात। त्यांना सदरील कामकाज करण्यासाठी शासनाकडून वाहनांचं कागदपत्र तांत्रिक व्हेरीफाय करून त्यांना योग्य ती परवानगी व लायसन्स निर्गत करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन लॉगिंग आयडी व पासवर्ड देण्यात आला। तसेच सदर कामकाज पार पाडण्याकरता सदर कर्मचाऱ्यांना श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये त्यांना पुरवण्यात आलेले कॉम्प्युटर व लॅपटॉपवर ऑनलाईन लॉगिंग आयडी व पासवर्ड यांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या सर्व्हरला ओपन व कनेक्ट करून वाहनांचं कागदपत्र व्हेरीफाय करून योग्य ती अनुमती संबंधित वाहनधारकांना घ्यावी की नाही हे काम बंधनकारक आहे। त्या व्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही माध्यमाद्वारे उपरोक्त कर्तव्य पार पडता येत नाही। परंतु श्री दर्शन सोनवणे यांनी त्यांच्यावर असलेली शासकीय जबाबदारी व कर्तव्याचं पालन करणं बंधनकारक असतानाही 6/5/2024 रोजी श्रीरामपूर शहरातील हॉटेल गझल व बार या खाजगी ठिकाणी जाऊन मद्यप्राशन करताना त्यांना देण्यात आलेलं लॉगिंग आयडी व पासवर्ड परवानगी नसतानाही स्वतःच्या नेहमी वापरलेल्या मोबाईल फोनमध्ये बेकायदेशीर ओपन करून काही लोकांच्या वाहनांचे कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करत सरकारी कामकाज करण्याची वेळ संपून गेल्यानंतर बेकायदेशीर काम करून दिलंय। श्री दर्शन सोनवणे यांनी सदर बाबीचा बेकायदेशीर स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थासाठी उपरोक्त गैरफायदा कृत्य करून श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाचं नुकसान करून फसवणूक केली। त्याबाबतचे त्यांनी चित्रीकरण केलं। सदर चित्रीकरण मी पाहिजे तेव्हा सादर करायला तयार आहे असं सुलतान आयुब पठाण यांनी सांगितलंय। तसेच गैरकृत्याचा जाब विचारला असता दर्शन सोनवणे यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून याबाबतची माहिती इतर कुठे तक्रार अथवा वरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर मला व माझ्या भावाला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची धमकी दिली। त्यामुळे मी अत्यंत मानसिक तणावाखाली आहे। दर्शन सोनवणे हे माझे विरोध खोटे व बनावट गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची दाट शक्यता आहे। तसं झाल्यास केवळ दर्शन सोनवणे जबाबदार राहतील असं सुलतान आयुब पठाण यांनी वरिष्ठांना दिलेल्या अर्जामध्ये लिहिलंय। या बातमीमुळे वरिष्ठ अधिकारी दर्शन सोनवण्यांविरुद्ध कारवाई करतील का याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी शोएब शाह। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।